नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती, महत्त्वाची अपडेट आलेली आहे. या अंतर्गत नवीन शासन निर्णय राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले असून ते दिव्यांग कल्याण मंत्री आहेत तुकाराम मुंढे यांच्या मार्फत पाहू शकता. जे शासन निर्णय जारी केलाय त्याच्या अंतर्गत यामध्ये जे काही बोगस दिव्यांग लाभार्थी असतील त्या बोगस दिव्यांग लाभार्थ्यांना पडताळणी केली जाणार आहे. याचा अर्थ सगळ्या लाभार्थ्यांची दिव्यांग लाभार्थ्यांची पडताळणी होईल आणि यामध्ये जे काही बोगस दिव्यांग लाभार्थी असतील त्यांना अपात्र केले जाईल. या पद्धतीचा हा शासन निर्णय नवीन जाहीर झालेला आहे. कशा पद्धतीने पडताळणी होणार आहे, नवीन सूचना जारी करण्यात आल्या आहेत, तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईडला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. जो काही नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे त्या अंतर्गत लाभार्थ्यांची पडताळणी जी आहे दिव्यांग बांधवांची केली जाणार आहे आणि नवीन पद्धतीने ही पडताळणी केली जाणार आहे. कशी ती पाहूयात. यामध्ये जर पाहिलं आपण तर दिव्यांग UDID कार्ड तपासणीमध्ये बोगस लाभार्थ्यांची समस्या सध्या आहे. पाहिलं तर आपण महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांसाठी विविध योजना आणि सेवा ह्या जाहीर करण्यात आल्या असल्या तरी तालुका आणि जिल्हा स्तरावर बोगस लाभार्थी चुकीच्या कागदपत्रांसह लाभ घेत असल्याचं आढळून आलं आहे आणि खरे दिव्यांग यामुळे बाजूला राहतात. तर दिव्यांग संस्था, संघटना आणि कार्यकर्त्यांनी बोगस दिव्यांगांची पडताळणी करण्याची मागणी तहसील, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि कलेक्टरांकडे केली होती. यामध्ये मुख्य समस्या काय आहेत? बोगस प्रमाणपत्र UDID कार्ड यामध्ये तयार करून फसवणूक केली जाते, कारण लाभार्थी अतिरिक्त पैसे देऊन चुकीची कागदपत्र मिळवतात, ज्यामुळे खरा लाभार्थी हा वंचित राहतो. त्याचबरोबर पूर्वीची तपासणी पद्धत कशी होती तर त्यामध्ये थोडेसे दोष होते. पूर्वी दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्डची तपासणी ही त्याच विभाग किंवा जिल्हा रुग्णालयाकडून केली जायची जिथे ते जारी झालं होतं. उदाहरणार्थ पाहू शकतो, प्रमाणपत्र नाशिक जिल्हा रुग्णालयातून जारी झालं असेल तर तिथेच तपासणी केली जायची. तर पूर्वीच्या पद्धतीमध्ये जारी करणाऱ्या विभागाकडून तपासणी केली जायची, त्यामुळे बोगस कागदपत्रांची निर्मिती करणारा विभाग चूक लपवण्यासाठी खोटा अहवाल देतो. तर एकाच ठिकाणी मर्यादित तपासणी व्हायची. फसवणूकदार कॉन्फिडेंट राहतात आणि माझे प्रमाणपत्र खरे आहे असं दावा करतात आणि या पद्धतीमुळे चुकीचे कागदपत्र खरे म्हणून सिद्ध होतात आणि फसवणूक वाढत होती. तर नवीन जो शासन निर्णय जारी झालाय यामध्ये तपासणी पद्धतीमध्ये क्रांतिकारी बदल जो आहे माननीय तुकाराम मुंढे साहेब यांनी दिव्यांग मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जारी केला असून आता महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील UDID कार्ड किती दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी कोणत्याही जिल्ह्यातील अपिलीय मंडळ किंवा संस्थेकडून ही केली जाऊ शकते, अशा पद्धतीचा हा शासन निर्णय आहे. तर हे कसं होईल? नाशिकचं प्रमाणपत्र असेल समजा तर ठाणे जिल्ह्यामध्ये ते तपासलं जाऊ शकतं. यवतमाळचं UDID कार्ड असेल तर ठाणे किंवा धुळे जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये ते तपासलं जाऊ शकतं. जारी करणाऱ्या विभागावर अवलंबून राहता स्वतंत्र अपिलीय प्राधिकरणाकडून याची तपासणी केली जाईल आणि UDID कार्डसाठी पाहू शकता या बदलामुळे बोगस कार्ड तयार करणाऱ्या विभागाला पाठीशी घेणे शक्य होणार नाही, कारण तपासणी ही स्वतंत्र राहील. आणि हा निर्णय याचा लाभ काय आहे तर निर्णय बोगस दिव्यांगांना बाहेर काढण्यासाठी आणि खऱ्या दिव्यांगांना न्याय देण्यासाठी खूपच महत्त्वाचा असेल. यामुळे फसवणूक संपेल, कारण कुठेही तपासणी शक्य होईल. खरा दिव्यांग सहाय्यक पोर्टलद्वारे सहज योजनांचा लाभ हा मिळवू शकेल आणि त्यांच्यापर्यंत जी योजना आहे मुख्य दिव्यांगांपर्यंत सगळ्या योजनांचा लाभ पोहोचेल. यामुळे पूर्वी कसं होतं तर मर्यादित तपासणी होती, फसवणूक होत होती. आता मात्र खोटे अहवाल सुद्धा होते. मात्र आता यामध्ये जर नवीन पडताळणी पद्धत सुरू झाली की त्याचा फायदा जो आहे खऱ्या दिव्यांग लाभार्थ्याला मिळेल. तर हा शासन निर्णय यामध्ये अधिकृत जी वेबसाईट आहे यावर उपलब्ध होणार आहे. लवकरच तो प्रसिद्ध केला जाईल. त्यामुळे दिव्यांग बांधवांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. जे काही बोगस दिव्यांग लाभार्थी असतील या शासन निर्णयाद्वारे त्यांना आळा बसणार आहे. त्यांना पूर्णपणे बाहेर म्हणजे दिव्यांग योजनेमधून किंवा दिव्यांग प्रमाणपत्रामधून बाहेर काढणं आपल्याला यशस्वी
होणार आहे. तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वाचा असा शासन निर्णय राज्य शासनामार्फत जारी करण्यात येणार आहे आणि त्या अंतर्गत तुमचं जे दिव्यांग प्रमाणपत्र आहे खरं आहे किंवा खोटं आहे हे कोणत्याही जिल्ह्याअंतर्गत तपासलं जाऊ शकतं. कोणत्याही जिल्ह्याच्या प्राधिकरणाअंतर्गत अपिली अधिकाऱ्यांतर्गत यामध्ये तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे बोगस दिव्यांग लाभार्थी जे आहेत यामधून पूर्णपणे बाहेर पडतील, हद्दपार होतील. या कारणामुळे हे खूपच महत्त्वाचा असा शासन निर्णय असणार आहे. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्च महिन्यासाठीचा GR जो आहे शासन निर्णय हा पुढच्या आठवड्यामध्ये, आता जो नवीन आठवडा सुरू होतोय ह्या आठवड्यामध्ये येण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण झालं असून त्यामध्ये घोषणा सुद्धा झालेल्या आहेत. GR पटापट जे आहे पुढच्या आठवड्यामध्ये जारी होतील आणि त्यानंतर लाभार्थ्यांची पेन्शन 20 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.